हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी आहे धगधगती मुंबईच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त आणि आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते विजय पाटकरजी, ज्यांना धगधगती मुंबईच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त कलारत्न पुरस्कार मिळालेला आहे. सर, काय सांगाल? आज आपण स्वतः इथे उपस्थित आहात आणि धगधगती मुंबईचा 16वा वर्धापन दिन आहे. तसं बघायला गेलं तर पारितोषिक ही अशी अनेक आहेत, पण एका वृत्तपत्राच्या त्या वृत्तपत्राच्या मागे मला असं वाटतं की हे वृत्तपत्र धगधगतं का असतं, कारण त्याच्यामागे तुमची भावना खूप चांगली पाहिजे. ती भावना तुमची चांगली नसेल, तेवढी तुमची मेहनत नसेल, तेवढी तुमची प्रामाणिकता नसेल, तर ते वृत्तपत्र उभं राहू शकतं. अशा वृत्तपत्राचा कलारत्न पुरस्कार मला मिळतोय, ह्याचा मला आनंद होतोय. आज 16 वर्ष या वृत्तपत्राला पूर्ण होत आहेत. भीमराव धुळप सर आमचे संपादक, ते तुम्हाला माहिती आहेत, ज्यांचा 16 वर्षाचा खेडेपाड्यातून आलेले एक मुलगा जो मुंबई अशा शहरात येऊन आपलं एक वृत्तपत्र सुरू करतो आणि त्याचा आज 16वा वर्धापन दिन आहे. त्याबद्दल आपलं मत काय? नाही, खूप चांगलं वाटतं की एवढी 16 वर्ष एक वृत्तपत्र चालवणं, एवढी मेहनत करून ते उभं करणं, हा डामाडोल, हे सोपं नाही आहे. मी म्हटलं ना, तुम्ही जर ती भावना ठेवून जर नाही करू शकलात तर हे उभं राहत नाही. 2-3 वर्षात बंद पडेल. बरं, 16 वर्ष वृत्तपत्र चालून धगधगती मुंबईसारखं वृत्तपत्र, त्यानंतर हे कार्यक्रम घेणं, खूपशे मिनिस्टर मंत्री ते येणं, त्या कार्यक्रमाला हजर राहणं, यातूनच कळतं की ते वृत्तपत्र भीमरावांनी जे उभं केलं आहे ते किती किती चांगलं काम करते. आणि एक भीमरावांना एक हळूच नकळत एक आशीर्वाद मिळालेच आहे. त्याचं नावच भीमराव आहे. भीमरावाच्या नावानेच आशीर्वाद मिळालेला आहे.